हुंडा, सोन्याची किंमत आणि मुलींचा बळी यांचा संबंध आहे असं सांगितलं तर विश्वास ठेवाल? हुंड्याची ही प्रथा फक्त भारतातच नाही तर मध्ययुगीन युरोपात सुद्धा होती. मुंबईची 7 बेटं ही हुंडा म्हणूनच पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिली होती. पण कालांतराने आणि आर्थिक सामाजिक प्रगती झाल्यामुळे युरोपमध्ये ही प्रथा आता दिसेनाशी झाली आहे. पण भारतात तसं नाहीये. एक अभ्यास असं सांगतो की 1930च्या दशकामध्ये 40% लग्नांमध्ये हुंडा दिला गेला, तर हाच आकडा 2000च्या दरम्यान 90% इतका झाला. आणि तरी देशात हुंडाबंदी कायदा आहे, विकास झालेला आहे असं म्हणतात, पण हुंड्याची प्रथा मात्र चालूच आहे. वर्ल्ड बँकच्या एका अभ्यासाने 1960 ते 2008 मधल्या तब्बल 40,000 लग्नांचा अभ्यास केला आणि असं उघड झालं की त्यातल्या 95% लग्नांमध्ये हुंडा देण्या घेण्यात आला होता. आता हे नेमकं कसं घडून आलं यावर अभ्यासकांचं एकमत नाहीये. पण एक अभ्यास असं सांगतो की जसं मुलग्यांचं शिक्षण वाढलं, ते जास्त कमवू लागले, तशी त्यांची हुंड्याची रक्कम सुद्धा वाढू लागली. 1980 मध्ये सोन्याचे आंतरराष्ट्रीय दर मोठ्या प्रमाणात वाढले. 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या सोनिया भलोत्रा आणि इतरांच्या अभ्यासात असं आढळून आलं की जसे हे सोन्याचे दर वाढले तसं मुलींच्या जन्मदरात घट झाली. त्यांनी 1972 ते 2005 दरम्यानची सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत आणि 1 लाखाहून अधिक बाळांचे जन्म प्रमाण याचा एकत्रित अभ्यास केला. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की ज्या महिन्यांमध्ये सोन्याचे दर वाढले होते त्या महिन्यांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांच्या जन्मदरापेक्षा लक्षणीयरित्या कमी झाला होता. का? तर मुलींकडे एक आर्थिक भार म्हणून बघितलं गेलं. जसं सोन्याच्या किमती वाढल्या तसं हुंड्यात देणारं सोनं सुद्धा वाढलं आणि आर्थिक भार वाढला. अभ्यास असं पण सांगतो की अनेक घरांमध्ये हुंड्याची किंमत ही त्यांच्या वार्षिक आर्थिक उत्पन्ना एवढी किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असते. केंद्रीय गुन्हे विभागाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 6 ते 7 हजार हुंडाबळी देशात जातात आणि हुंडाबंदीचा कायदा येऊन 65 वर्ष झाली आहेत. मग या सगळ्याला जबाबदार कोण? हुंडा घेणारे, प्रतिष्ठा म्हणून स्वतःहून देणारे की द्यायला भाग पाडणारे?